ईपीडब्ल्यू मध्ये अडाणीच्या भ्रष्टाचाराविरोधात स्टोरी छापली, परंजय गुहा ठाकूर त्यांना राजीनामा द्यावा. किती नावं घेऊ मी, किती नावं घेऊ. तोपर्यंत सरकार सुद्धा धीट झालं होतं आणि मॅनेजमेंट सुद्धा परमनंट लोटांगणाच्या पोझिशन मध्ये होतं. लोटांगणासन चाललं होतं असं मी म्हणतो. किती लोकांना म्हणजे ह्यांना बरोबर ट्रिक कळली होती. संपादकांना विचारायचं नाही, मालकांनाच ताब्यात घ्यायचं आणि मालकांना सुद्धा दमदाटी वगैरे करून नाही, प्रेमाने. हे प्रेम कसलं तर पैशाचं. गेल्या 4 वर्षात कोणत्या कोणत्या न्यूज चॅनलला आणि कोणत्या कोणत्या वृत्तपत्रांना मोदी सरकारने आणि भाजपने जाहिराती दिल्यात आणि ती किती कोटींच्या आहे याचा हिशोब जाहीर करा म्हणून माझं विधान सिद्ध होईल. जर माझ्या चॅनलला किंवा माझ्या पेपरला वर्षाला 10 कोटी, 5 कोटी, 3 कोटी पेपरच्या साईज प्रमाणे जाहिरात मिळणार असेल, मी कशाला लिहितोय मोदी विरुद्ध? मी राहुल गांधींनाच पप्पू म्हणणार, हे लक्षात घ्या. हे सरळ सरळ पैशाच्या प्रेमाने करण्यात आलं, विकत घेण्यात आले मालक सगळे. काय म्हणायचं, ही आणीबाणी नाही. इंदिरा गांधीच्या स्टाईलनी नाही, डोक्यावर हात फिरवून. नवी स्टाईल आहे, अभ्यास करा मग म्हणायचं वागळे ना. तुमची काय नोकरी सतत जाते, माझी नोकरी जात नाही. मी तुम्ही आणलेल्या दबावाच्या विरोधात राजीनामा देतो. त्यानंतर मी मराठीमध्ये कार्यक्रम करायला लागलो. त्यानंतर मी ठरवलं मी कुठे नोकरीच करणार. मी शो करायला लागलो मी मराठीमध्ये. तिथे विनोद तावडेचा फोन आला, कारण त्याचं ते सर्टिफिकेटची भानगड चालली होती. संपादक माझ्याकडे आले आणि म्हणाले, रवींद्र आंबेकर संपादक होते, सर फोन येतोय. आपल्या मालकाला सुद्धा फोन गेला, काय करायचं? म्हटलं हे बघ, मी इथे अँकर आहे, मी फ्रीलान्सर आहे, निर्णय तू घ्यायचा. तू जर शोच्या विरोधात निर्णय घेतलास तर उद्यापासून शो बंद. माझ्या बाजूने उभा राहिलास तर मी फक्त तुझं कौतुक करू शकतो, मी काही तुला देऊ नाही शकत. माझ्या सुदैवाने माझे संपादक माझ्या बाजूने उभे राहिले. विनोद तावडेच्या सर्टिफिकेटवर शो झाला आणि त्यावर पूर्णपणे चर्चा झाली. पण नंतर काही काळाने मी मराठीचा मालकच जेलमध्ये गेला. मी टीव्ही 9 वर शो केले शेतकऱ्यांच्या संपावर. मी गेलो तिकडे हातकळ्याला, त्यांच्या गावामध्ये पुण तांब्याला शो केला, लाईव्ह शो. मला काही कल्पना नाही, बायका तडातडा बोलतायत, शिव्या घालतात त्या फडणवीसला. मला कल्पनाच नव्हती. मी रात्री 7 वाजता पोहोचलो, 9 वाजता माझा शो. मी माईक लावले आणि म्हटलं बसा आता आपण ओपनली बोलायचं. आता लाईव्ह शो होता, मी काय थांबू शकत नाही. मला फोन येत आहे, काय चालवलंय तुम्ही ब्रेक मध्ये, थांबवा थांबवा थांबवा. त्या बायका म्हणतात कसला अभ्यास करतोय, इतका ढळ आहे का? ग्रामीण भागातली माणसं ना खरं बोलतात आणि त्यांच्या त्या ग्रामीण बोलीमध्ये बोलतात. लय अभ्यास झालाय म्हणाले, आता कर्जमाफी कर आमची. हे लाईव्ह शो मध्ये झालं. मी रात्री गेलो, मी शिर्डीला जाऊन राहिलो. सकाळी 6 वाजता आम्हाला माझ्या रिपोर्टरचा फोन, सर संप मागे. म्हटलं कधी झालं? कारण आम्ही रात्री 11 पर्यंत त्या गावात होतो. नाही, या गावातल्या लोकांना असं बोलवलं होतं आणि रात्री चर्चा झाली. अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि माझ्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये रात्री 1 आणि 3 वाजता चर्चा केलेली मी कधी बघितलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी, त्यांचं भूमिगत सरकार आहे बहुत. रात्री चर्चा झाली आणि रात्री चर्चा झाली, ठीक आहे. सर्वसाधारण माणसं काय करेल, राजकारणी काय करेल, सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊ. यांनी पहाटे 4 वाजता पत्रकार परिषद घेतली. मला धक्का बसलाय सगळं. मी म्हटलं काय, कोणी काही आवाज नाही केला? नाही, एक माणसाने आवाज केला म्हणाला. त्यावेळेला माझी अजित नवलेंची फारशी ओळख नव्हती. नवलेनी आवाज केला, त्यांनी विरोध केला. मी नवलेला फोन लावला, म्हटलं काय झालं नवले? त्यांनी सगळं मला रामायण सांगितलं. म्हटलं हे बोगस आहे. काय शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया? मला म्हणाल शेतकरी चिडलेत. मला म्हणाल तुम्ही नाशिकच्या मार्केट यार्ड मध्ये जा, तिथे शेतकरी खूप जमलेत, 500, 600, 700. मी चॅनलला फोन केला. रात्रीचा शो खूपच हिट झाल्यामुळे चॅनलवाले एकदम असे उत्साहात होते, त्यांना माहित नाही पुढे काय होईल. तर मी नाशिकच्या मार्केट यार्डात गेलो, तिथून शो केला. तिथे पण शेतकरी अस्सल मराठमोळ्या शिव्या घालत होते सरकारला. मी म्हटलं यांचे आता 12 वाजले सरकारचे. आम्ही केला, मुंबईत आलो. मला 4 दिवसांनी चॅनलने सांगितलं की तुमचा शो आता 9 वाजता नाही करायचा, 5 वाजता करायचं. तर मी म्हटलं की माझं कॉन्ट्रॅक्ट आहे चॅनल बरोबर 1 वर्षाचं, हे तुम्ही 1 वर्षांनी करू शकता. नाही तर म्हटलं मी बोंब मारेन, मी काय 5 वाजता वगैरे शो करणार नाही, शो उद्याच बंद करा. मग त्यांनी 1 महिना माझा शो चालू ठेवला. मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण मी आडमुठा माणूस असल्यामुळे त्यांचं अजिबात ऐक. मी म्हटलं शो 9 वाजताच होईल, 5 वाजता काय शो करायचा? जेव्हा लोक बघणार नाहीत तेव्हा शो करण्यात काहीच अर्थ नाही. मी म्हटलं मी आता या वयाला आलोय ना की नोकरी केली ना नाही केली काय फरक पडत. मला घरचे लोक सांगतात तुम्ही या भानगडी बंद करून ना स्वतःला फार त्रास करून घेता, तुम्ही आता काहीच करू नका, घरीच बसा. शो बंद माझा. मी तुम्हाला उदाहरणं अशासाठी देतोय, केवळ मोदी नाही सेन्सॉरशिप आणत, फडणवीस पण सेन्सॉरशिप आणतात. आणि आज महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये आणि टेलिव्हिजन चॅनलमध्ये फडणवीसांच्या फोनवर काम होतात. तुम्हाला सांगतो ही सेन्सॉरशिप नाही तर काय. आमचे प्रमुख संपादक आणि पत्रकार पराकोटीचे शेंबडे झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणी जाहीर करायची जेव्हा सगळे मेंढरं होतात ना, त्या मेंढरांची बदनामी नको. जेव्हा सगळे लाचार होतात तेव्हा तुम्हाला राज्यकर्त्यांना काही नाही हो, जोडे उचलणारी माणसं मिळणार. त्यांना आणीबाणी जाहीर करायची गरजच नाहीये. आणि हे प्रत्येक क्षणाला होत आहे. नंतर निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुका झाल्या. प्रत्येक चॅनलला आणि ह्याला आपल्या वृत्तपत्राला किती पैसे मिळाले बघा, कोटीत पैसे मिळतात, कोटीत. मोदींनी दिल्लीमध्ये आपल्या पत्रकारांचा गट जमवलाय. फडणवीसांनी हे त्यांचे क्लोनच आहेत. त्यांनी हात वर केला, हे हात वर करतात. फडणवीसांनी वर्षावर पत्रकारांचा गट बनवलाय. त्याच्या आधारे ते मीडिया मॅनिप्युलेशन करतात, पूर्णपणे मीडिया मॅनिप्युलेशन करतात. ही आणीबाणी नाहीये माझ्या मते, ही अघोषित आणीबाणी आहे. माझे एकदा रामगोवांशी वाद झाला. मी एक लेख लिहिला पुण्यप्रसून वाजपेयीला काढल्यावर, कशी अनडिक्लेअर इमर्जन्सी आहे. ते म्हणाले अजून इमर्जन्सी आली नाहीये, आपल्याला जेलमध्ये टाकलेलं नाही. मी म्हटलं आपल्याला टाकायला पाहिजे का जेलमध्ये, एवढंच आता शिल्लक राहिलेली आहे. आणि उद्या जर मला त्यांनी जेलमध्ये टाकलं तर हा पत्रकार म्हणून नाही टाकणार. मी तुम्हाला सांगतो काय म्हणून, अर्बन नक्सल म्हणून टाकतील. प्रत्येक आपला विरोधक हा नक्षलवादीच आहे. यांनी नक्षलवादही वाचलेलं नाही, यांनी गोळवळकर पण वाचलेलं नाही. मुद्दा असा आहे, एवढ्यावर सगळं थांबत नाहीये. काँग्रेसच्या काळात सुद्धा दबाव येत होता, पण मी काँग्रेसचा टीकाकार आहे, पण मी
काँग्रेसला एका बाबतीत मार्क दे. त्यांनी कधी आमच्या नोकऱ्यांना हात नाही लावला. त्यांनी दबाव आणला, एक दोनदा फोन केले, नाही म्हणत आहे म्हटल्यावर म्हणाले घरी या, चहा प्या, जेवायला या वगैरे. काँग्रेसवाल्यांची पद्धत वेगळी आहे. शरद पवार किंवा काँग्रेसवाले नेहमी चहाला बोलवतात किंवा जेवायला बोलवतात. शरद पवारांनी बारामतीत जेवायला बोलवलं की मी खूप सावध होतो. एवढंच काँग्रेसवाल्यांनी केलं. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांचा इतकं ठोकलेलं आहे आम्ही 2011 ते 14, पण त्यांच्या एकाही प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी आमच्यावर डूख नाही धरलं. त्यांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत असं इच्छा कधी केली नाही. हा फरक आहे दोघांमध्ये. काँग्रेसवर पुढेही मी टीका करीन, पण भारतीय जनता पक्ष मोदींच्या नेतृत्वाखालचा पूर्वी असा नव्हता हा पक्ष. खूप मित्र आहेत माझे या पक्षात. विनय सहस्त्रबुद्धे, पूर्वी मी रामभाऊ माळगींना पाहिलेलं आहे, खूप मित्र आहेत. आजही खासगीत तुमचे पुण्याचे गिरीश बापट खासगीत काय काय बोलतात मी तुम्हाला सांगेन कधीतरी. सगळे आपले वटारलेल्या डोळ्याला घाबरलेले आहेत. साहेब काय म्हणतील, बिग बॉस काय म्हणतील, 56 इंच काय म्हणतील. सगळं वातावरण जे आहे ना ते असं दहशतीचं वातावरण आहे. मंत्रिमंडळातला, केंद्रीय मंत्रिमंडळातला एकही मंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. जे यांनी पीएमओ तयार केलेलं आहे, पंतप्रधानांचं ऑफिस, तिथे जे 300-400 अधिकारी नेमलेले आहेत, ते प्रत्येक फाईल पंतप्रधानांच्या जवळच्या माणसाला दाखवूनच निर्णय घेतात. हे सत्तेचं केंद्रीकरण आहे जे इंदिरा गांधींनी केलं होतं. आणि म्हणूनच ही त्यांची घोषित आणीबाणी होती, ही अघोषित आणीबाणी. मी 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत गेलो. आमचं एक संमेलन होतं पत्रकारांचं, हे होतं, कॉन्क्लेव्ह होतं. देशभरातून पत्रकार आले होते, म्हणजे अगदी मेघालयापासून ते काश्मीरपासून ते गोव्यापर्यंत. कमिटी अगेन्स्ट अटॅक्स ऑन जर्नलिस्ट अशी कमिटी आता भारतात स्थापन झाली आहे. सीपीजे नावाची एक कमिटी आहे, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट. ही इंटरनॅशनल कमिटी आहे, तिने पुढाकार घेऊन भारतात सुद्धा केलेली आहे. त्या बॅनर खाली आम्ही एकत्र आलो. मी तुम्हाला सांगतो, एक एक कथा मी ऐकल्या, आपल्याला काहीच माहित नाही. मी तुम्हाला सांगतो, शिलॉंग टाइम्स म्हणून पेपर आहे मेघालयामध्ये, शिलॉंगमध्ये. पॅट्रिशिया मुकिम नावाची बाई तिची संपादक आहे, जिला पद्मश्री सुद्धा मिळालेली आहे. तिने खाण धंद्यातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध बातम्या दिल्या, सिरीज केली. तिच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला. आपण खूप सुरक्षित आहोत मला असं वाटतं मुंबई पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये. आम्हाला ट्रोलिंग होतं, रवीश कुमारला ट्रोलिंग होतं, त्या राणा आयुबला ट्रोलिंग होतं, पण इथे पेट्रोल बॉम्ब फेकला जातो. अजून तेवढं तरी पुण्यात किंवा मुंबईत होत नाहीये. ही नॉर्थ ईस्टची परिस्थिती आहे. तुम्हाला छत्तीसगडची परिस्थिती सांगतो. छत्तीसगडमध्ये 20 पत्रकारांवर सेडिशन, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारण काय, त्यांनी सरकार विरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिली. राजद्रोह डायरेक्ट. बस्तरची गोष्ट सांगतो. बस्तरमध्ये एका गावाची कहाणी आली एका पेपरमध्ये की गाव कसं सुधारलंय, सरकारची योजना वगैरे काय कशा. एक आमचा पत्रकार, ग्रामीण भागातला मित्र, साधा बोळा, तो म्हणाला चला गावात जाऊन बघूया. तो गावात गेला तर काहीच नव्हतं तिकडे. त्याने दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली, कारण तो पत्रकार होता, फ्रीलान्सर होता, स्ट्रिंगर होता. त्याला पोलिसांनी पकडला आणि त्याला नक्षलवादी ठरवून इतका चोपला की तो दिल्लीत आला तरी घाबरलेला होता. तो म्हणा मला रात्री झोपच नाही लागत, कशी पत्रकारिता करू, कोण वाचवणार मला. हे सगळं पूर्वीही होत होतं काँग्रेसच्या काळात सुद्धा, पण त्याचं प्रमाण इतकं नव्हतं आणि त्याला सरकारी मान्यता नव्हती. लक्षात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, मोदींच्या काळामध्ये या सगळ्या अत्याचाराला मीडियावरच्या लेजिटिमसी आलेली आहे. लेजिटिमसी. कुठे जायचं आम्ही, कुठे जायचं. पत्रकारांना सुरक्षितताच राहिलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी भाजपची राज्य आहेत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बस्तर मध्य प्रदेशात, छत्तीसगड किंवा इतर ठिकाणी, राजस्थान असेल, राजस्थान मधल्या कहाण्या पण ऐकण्यासारख्या आहेत. आता एक इंटरनॅशनल परिषद चालली आहे, तिथे बांगलादेशातल्या एका संपादकांनी म्हटलं, कुठे आहे प्रेस फ्रीडम. आपल्याला जे फ्रीडम आहे ना ते प्रेस फ्रीडम आहे. वी डोंट हॅव फ्रीडम ऑफ प्रेस, वी ओनली हॅव फ्रीडम टू प्रेस द गव्हर्नमेंट. किती सत्य बोललाय. मी उद्या सरकारशी संगनमत केलं, सरकारकडून पैसे घेतले, मी लाखोपती होईन. ज्यांचा विवेक, ज्यांचा आत्मा, ज्यांच्यातला गांधी जिवंत आहेत ना, ते हे करणार नाही. अशा प्रकारे सर्व म्हणजे मलाच धक्का बसला या सगळ्या ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांच्या कहाण्या. या कहाण्या मीडिया तुम्हाला दाखवत नाही. प्रत्येक तुम्ही जाऊन याच्यावर बघा, युट्यूबवर या सगळ्या संमेलनाची कहाणी त्याच्यावर आहे. हे काँग्रेसच्या काळात होत होतं, पण काँग्रेसच्या काळात अधिक मोठा विरोध आम्ही करू शकत होतो. आजच्या काळामध्ये एखाद्या पत्रकाराचा खून झाला तर मालक सुद्धा त्याच्या बाजूने उभा राहत नाही. त्यांच्या पोरांनी काय करायचं. 2-4 पत्रकारांचे खून झाले तसे बिहार आणि याच्यात. त्या बायका आल्या होत्या त्यांच्या, त्या म्हणत होत्या काय करायचं आम्ही. आरोपी तर पकडले जात नाही, कॉम्पन्सेशन मिळत नाही, काहीही मिळत नाही. ही अवस्था आहे. नाहीये काही आणीबाणी. काय लोकशाहीमध्ये पत्रकारांनी मरावं, गोळी खाऊन मरावं, नोकरी जाऊन मरावं, उपाशी मरावं. प्रेस फ्रीडम नावाची गोष्ट एक भ्रम म्हणून अस्तित्वात राहावी. ही लोकशाही आहे. तरी सुद्धा मीडियामधले आमचे काही मित्र, वायर सारखं वेब पोर्टल आहे, स्क्रोल सारखं वेब पोर्टल आहे, हे जे ऑल्टरनेट मीडिया आता तयार झालेलं आहे, आणि सोशल मीडिया. गेली 4 वर्ष मी तुम्हाला सांगतो, मी बौद्धिकदृष्ट्या जिवंत राहिलो कारण फेसबुक होतं आणि ट्विटर होतं. मी अजूनही तिथे लिहू शकतो, मोदी विरुद्ध लिहू शकतो, फडणवीस विरुद्ध लिहू शकतो, कोणाही विरुद्ध लिहू शकतो. पण उद्या हे स्वातंत्र्य राहील का मला माहित नाही. फेसबुकने अलीकडे एक नवा निर्णय घेतला की त्यांनी पॉलिटिकल पोस्ट प्रमोट करायच्या नाही तशा निर्णय घेतला. त्यांना पर्सनलच ठेवायचं ते फेसबुक. कारण त्यांना अमेरिकेच्या सेनेट पुढे बोलवलं, इंग्लंडमध्ये बोलवलं चौकशी समिती समोर, त्यांनी भानगड केल्यावर. त्यामुळे आता ह्याच्या पुढे राजकीय काही करायचं नाही, फक्त चमचेगिरी करायची. फ्रीडम टू प्रेस. पैसे मिळतील ना त्यात. एकेकाळी मार्क झुकरबर्ग बद्दल मला खूप आदर होता, त्यांनी हे डेव्हलप केलं. पण हे काय कुत्र्या मांजरांचे फोटो छापायला तू डेव्हलप केलंय का केक कापताना तोंडाला लावताना फोटो छापायला डेव्हलप केलंय. तेही करा, पण कुठेतरी विचार पण असू दे ना. पण अजून भारतामध्ये चीन सारखं सोशल मीडियावर बंधनं आलेली नाहीत. उद्या तीही येतील. कारण ज्या प्रकारे पोलीस सरकार विरुद्ध पोस्ट लिहिणाऱ्यांना तुरुंगात पाठवतो आणि त्यांच्यावर खटले दाखल करताय. मी तुम्हाला सांगतो, भारत सोडून द्यावं. काश्मीर, जो काश्मीरने आपलं हृदय फुटतं ना 2-2 मिनिटांनी, आमचा काश्मीर. काय चाललंय काश्मीरमध्ये तुम्हाला माहितीये. तिथे राज्यपालाची राजवट आहे, म्हणजे राष्ट्रपतीच्या नावाने तो राज्य करतोय. आणि गेल्या 3 महिन्यात पोलीस
पोलीस तरुण पत्रकारांना उचलतायत रात्री बेरात्री, त्यांच्यावर खटले दाखल करतायत आणि त्यांना तुरुंगात पाठवतात. हे चाललंय काश्मीरमध्ये. आमचा काश्मीर भारताचा भाग आहे ना, नाही का? वृत्तपत्र स्वातंत्र्य, मीडिया स्वातंत्र्य काही नाही तिथे. मी दुसऱ्या एका मुद्द्याकडे येणार आहे मीडियापासून. कारण लोकशाहीमध्ये नागरी स्वातंत्र्य, राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे. जे नागरी स्वातंत्र्य इंदिरा गांधींनी सुद्धा हिरावून घेतलं होतं. आणि जेव्हा जस्टिस जगमोहन खन्नानी आपलं डिसेंटिंग जजमेंट दिलं आणीबाणीमध्ये, तेव्हा त्यांनी मुख्य न्यायाधीश नेमलं नाही. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला हे अशासाठी सांगतोय की पुण्यामध्ये नाही घडत आहे अजून काही, महाराष्ट्रात नाही, पण उत्तर प्रदेशात काय घडतंय हे लक्षात घ्या. त्या विवेक तिवारीला काहीही चूक नसताना गाडी थांबवली नाही म्हणून गोळी घालतो उत्तर प्रदेशातला पोलीस, आणि दुसऱ्या 4 दिवसानंतर पोलीसच काळ्या फिती लावतात कारण त्या कॉन्स्टेबलवर कारवाई केली म्हणून. विवेक तिवारी हा ऍपल नावाच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह होता, आणि हा आक्षेप खराच आहे की तो तिवारी होता, तो बहुराष्ट्रीय कंपनीत होता, तो एक्झिक्युटिव्ह होता, म्हणून त्याला घातलेल्या गोळी, आणि तो भाजपचा समर्थक होता. त्याची बायको म्हणते आम्ही मोठ्या उमेदीने मोदींना आणि या आदित्यनाथला मत दिलं आणि आम्हालाच गोळी खावी लागली. काय करायचं? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त माहित नाही. तुम्ही वायर ह्या वेब पोर्टलवर जाऊन वाचा. योगीच्या राज्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 100हून अधिक एन्काउंटर झालेले. जेव्हा एन्काउंटर गरीबाचं होतं, दलिताचं होतं, बहुजनाचं होतं, आदिवासीचं होतं, तेव्हा नाही मीडिया आमचा ओरडत. मी जातीवर जात नाही, पण माणूस उच्चवर्णीय असेल, माणूस बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर असेल तर मीडिया आक्रोश करतो. हे अनुभवाने दिसलेलं आहे. 100 लोकांना मारलंय, त्याच्यामध्ये दलित आहेत, मुसलमान आहेत, पण हे मूलतः गरीब आहे. ते लक्षात. कुठे होता मीडिया? जर ह्यांना मारलं तेव्हा आवाज उठवला असता ना, तर विवेक तिवारी आज जिवंत असता. कुठे आहे राईट टू लाईफ? कुठे आहे नागरी स्वातंत्र्य? 100 लोकांना तुम्ही एन्काउंटर मध्ये मारता. मी 300 एन्काउंटर बघितले मुंबईमध्ये. अभिमानाने सांगायचंय. तो तुमचा नाना पाटेकरचा सिनेमा आला ना, अब तक 56. या देशामध्ये ज्यांना अक्कल नाही ते लोक विचारवंत आणि कलावंत म्हणतात. हाच तर प्रॉब्लेम. 300 एन्काउंटर मुंबई पोलिसने केली होती. छगन भुजबळ गृहमंत्री होते, त्यानंतर गोपीनाथ मुंडे होते. दोघंही अभिमानाने सांगायचे आम्ही 300 गुंडांना मारलं. मी एक दिवस पोलीस कमिशनरला विचारलं, हे मेलेले सगळे गुंड होते, याचा पुरावा द्या आम्हाला. मला छगन भुजबळनी बंगल्यावर बोलवलं, गृहमंत्री होते, आमच्या काही पत्रकार मित्रांच्या मदतीने, आणि मला म्हणाले निखिल तुम्ही बोल नका त्याच्यावर. म्हटलं का बोल नका? रुपारेल कॉलेजच्या इथे एका तरुणाला मारुती व्याहात मधून खेचून काढून त्याला गोळी घातलेला मी डोळ्यांनी बघितलंय. हो, असे 300 लोकांपैकी किती निरपराधांना तुम्ही मारलेत? याचं उत्तर आपल्याला कधीच मिळालं नाही, कारण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. पण इथे तर 100 लोकांना मारलेत. माझं म्हणणं आहे नागरी स्वातंत्र्याचं हनन याच्यापेक्षा काय वेगळं आहे? नाही, ही आणीबाणी नाही, ही आणीबाणी नाही. 100 गरीब लोक मारले जातात. युद्ध चालू आहे का? चंद्रशेखर रावण, भीम आर्मीचा नेता, त्याला NSA लावून तुम्ही 1 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांना तुरुंगात ठेवलं, आणि आता निवडणूक आल्यावर त्याच्यावरचे सगळे आरोप मागे घेतले. कुठे आहे नागरी स्वातंत्र्य? चंद्रशेखर कुठे आहे नागरी स्वातंत्र्य? मला हे तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सगळे बहुसंख्य मध्यमवर्गीय आहात. मुंबई पुण्याच्या मध्यमवर्गीयांनी याची उत्तर दिली पाहिजे. अखलाक मेला तेव्हा नागरी स्वातंत्र्य कुठे गेलं होतं? या पुण्यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेने मोहसिन शेखचा मुर्दा पाडला तेव्हा कुठे गेलं होतं स्वातंत्र्य आणि आयुष्य जगण्याचा अधिकार? या गेल्या 4 वर्षातल्याच घटना आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिला खून झालेला आहे त्या मोहसिन शेखचा, कारण त्यांनी हिरव्या रंगाचा शर्ट घातला. पुणेकरांना एक दिवस सुद्धा झोप उडाली नाही त्यांची, किंवा महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाची उडाली. तेच अखलाकच्या बाबतीत झालं दादरीमध्ये, तेच जुनैदच्या बाबतीत झालं, ज्याच्या आरोपींना आता जामीनही मिळालाय. 2 दिवसापूर्वीच बातमी होती. कुठे जातो आमचा विवेक? कुठे जातो आमचा स्वातंत्र्याचा आग्रह? जेव्हा मुसलमान मरतात, जेव्हा दलित मरतात. रोहित वेमुलांनी आम्हाला सांगितलं जात आहे आत्महत्या केली, आणि ते खरंही आहे, पण त्याला आत्महत्या करायला भाग कोणी पाडलं? भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने. रोहित वेमुलाचे हे खुनी आहेत. रोहित वेमुला नावाच्या PhD स्टुडंटला, तो दलित आहे की बहुजन आहे याच्यावर वाद घालत बसले. पण परिस्थिती अशी वाढली की निराशेच्या पोटी या चांगल्या हुशार तरुण मुलानं आत्महत्या केली. त्याच्या मित्रांच्या मुलाखती युट्यूबवर आहेत, बघा जाऊ. हलत नाही का आपल्या इकडे? काय तरुण मुलं आहे ती 22 आणि 23 वर्षाची. माझ्या कायम मनात येत, अखलाक मेला, मोहसिन शेख मेला, जुनैद मेला, रोहित मेला. हा माझा मुलगाही असू शकतो, तुमचा मुलगाही असू शकतो, तुमची मुलगी असू शकते. जी गोळी विवेक तिवारीच्या शरीरामध्ये गेली ती गोळी तुमच्या आणि माझ्या शरीरात सुद्धा जाऊ शकते, कारण या देशामध्ये नागरी स्वातंत्र्याचं हनन झाले. जेव्हा मुसलमान मरतात तेव्हा आपण बोलत, कारण ते आपले नसतात. जेव्हा दलित मरतात तेव्हा आपण बोलत नाही. निदान स्वतः मरायची वेळ आली तेव्हा तरी बोला. माझी कळकळीची विनंती आहे. कधी कोणालाही गोळी घालू शकतात हे लोक. सत्तेचा माज यांना चढलेला आहे, सत्तेचा माज. ज्या देशामध्ये दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांना दिवसा ढवळ्या गोळी घालूनही अजूनही काही खटल्याचा निकाल लागलेला नाही, अजूनही पूर्ण तपास झालेला नाही, त्या देशामध्ये कुणीही कोणालाही गोळी घालतो, आणि सत्तेचं समर्थन असेल तर अधिकच ते भयानक. या खूनबाजीला लेजिटिमसी, सरकार मान्यता या सरकारने दिलेली, आणि जिथे नागरी स्वातंत्र्याचं हनन होतं ती आणीबाणी नाहीये. ठीक आहे, विचार करा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भीमा कोरेगावचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील लोकांना फार सांगायला नको. आम्हाला आधी सांगण्यात आलं मनोहर भिडे म्हणजे संभाजी भिडे, त्यांनी आणि एक बोट, तो मिलिंद एक बोट, तो एक वाह्यात माणूस पुण्यामध्ये आहे. मी त्याला ओळखतो कारण तो अनेकदा माझ्या कार्यक्रमात आलाय, आणि त्याचं काहीतरी डोकं बिथरलेलं दिसतंय मला. काय त्यांनी हे घडवलं, त्याला पकडलं, तो पळत होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याला आधी अरेस्ट करा. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला या सरकारने, अरेस्ट करा. मग तो जेलमध्ये गेला, पण बेल मिळाला त्याला. बेल कोणत्या परिस्थितीत मिळाला, पोलिसांनी विरोध का नाही केला हे आपण बोलायचंच नाही. बेल मिळाला, ठीक आहे बाबा, तुझा अधिकार आहे. मी इथे फक्त अखलाकच्या स्वातंत्र्यासाठी लढत नाहीये. मी मिलिंद एकबोटेवर सुद्धा अन्याय होणार नाही म्हणून
नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने लढणार आहे, हे तुम्ही लक्षात. फेसबुकवर कोणीतरी भाजपचा समर्थक पोस्ट देतो आणि त्याला अटक करतात. कोणी समजली गोष्ट, मी त्याच्याही बाजूचा आहे, त्याचंही नागरी स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्या. माझ्या विरोधकाचं सुद्धा स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य असेल, नागरी स्वातंत्र्य असेल, हे टिकलं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, तर ते एकबोटे आणि भिडे, त्यापैकी एकबोटे गेला आणि आला, भिडे तर गेलाच नाही, तो आंबे विकत बसला, त्याच्यावर केस झाली. अशा प्रकारे तुम्ही पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार त्याच्यावर केस झाली, अजून पुढे गेलेलं नाहीये. महिला आयोगाने दखल घेतली, महिला आयोगावर भाजपच्याच अध्यक्ष असतात, त्यामुळे त्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही. पण हे सगळं ठीक आहे बाबा, तुम्ही काही नाही केलं, उपद्व्यापक आहे या लोकांचं. एक दिवस आम्हाला अचानकपणे सांगण्यात आलं, प्लॉट टू किल पीएम, प्लॉट टू किल पीएम, पंतप्रधानांना मारण्याचा कट कोणी केला? 6 जूनला 5 कार्यकर्त्यांना अटक केली. त्याच्यातल्या सुधीर ढवळे यांना ज्यांना अटक केली त्यांना मी खूप वर्ष ओळखतो. ते विचारांनी एमएल वाले आहेत, पण या देशामध्ये एमएलचा विचार मान्य करणं हा गुन्हा नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला सांगितलं जात आहे नक्षलवाद्याला माझा विरोध आहे, मी अहिंसावादी माणूस आहे, मी कोणाचीही हिंसा सहन नाही करणार आणि समर्थन त्याला देणार नाही. पण या देशाच्या घटनेनुसार माओवाद, मार्क्सवाद, नक्षलवाद याची पुस्तकं तुम्ही आपल्या घरात ठेवू शकता. एकदा या ढवळेंना अटक झाली होती, ते जेलमध्ये होते, त्यांच्यावर मी कार्यक्रम केला होता, निर्दोष बाहेर आले. ती आमची शीतल साठे आणि सचिन माळी नवरा बायको शाहीर, त्यांना या आर पाटलांनी आधीच तुरुंगात घातलं. आता या 5 लोकांना अटक केली 6 जूनला. मी पहिल्या दिवसापासून लिहितोय, प्लॉट टू किल पीएम असेल तर किती गंभीर गोष्ट आहे. या देशाच्या पंतप्रधान आहे, कोणी का असे ना, कसाही असे ना, त्याला मारण्याचा कट नाही होता का, आणि झाला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या लोकांना अटक केली. आज काय महिना चालू आहे बघा, ऑक्टोबर आहे, जून महिन्यात अटक केलेली आहे. युएपीए लावलेला आहे. युएपीए सारखा पाशवी कायदा लावून तुम्ही लोकांना तुरुंगात टाकता आणि तुम्हाला त्यांना बेल न मिळण्याची सोय करता तुम्ही. मला तर 4 महिन्यात प्लॉट टू किल पीएमचा काहीच पुरावा आढळला नाही. त्या सरकारी वकील कोर्टामध्ये ते याच्याविषयी काही बोलतच नाही. मी 2दा लेख लिहिले, व्हेअर इज प्लॉट टू किल पीएम, व्हेअर इज द एव्हिडन्स. दिल्लीच्या पेपरमध्ये लिहिले, हे एव्हिडन्स देतच नाही. ते पुणे पोलीस भयंकर आहेत, ते प्लॅनचेट करणारे पोलीस आहेत. माझं म्हणणे, तुम्हाला कळलंय ना प्लॉट टू किल पीएम, मग शोधून काढा बाबा, एव्हिडन्स द्या. मग एक दिवस म्हणाले आम्हाला पत्र मिळाले, पत्र म्हणजे बेल मिळाले. ती पत्र बोगस आहेत असं अनेक जण म्हणत होते. पण परवा काय झालं बघा, 28 ऑगस्टला आणखी 5 कार्यकर्त्यांना अटक करायला गेले. हे पुण्याची पोलीस अटक केली, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा वगैरे 5 कार्यकर्ते, 10 कार्यकर्त्यांना अटक केली 4 महिन्यामध्ये. बघा काय चाललंय नागरी स्वातंत्र्याचं. त्यांचेही म्हणे त्या कटात सामील होते. आधी म्हणाले ते कटात सामील होते, नंतर म्हणाले माओवादी आहेत. परवा जे जजमेंट आले 91 पानी, आपल्याकडे राजकीय नेते वाचत नाहीत, आपल्याकडे पत्रकार वाचत नाहीत, आपल्याकडे कोण वाचतं हा मला खरा प्रश्न आहे. निदान सामान्य माणसांनी तरी वाचलं पाहिजे. 91 पानी जजमेंट आलंय, त्याच्यावर मी 3 लेख लिहिले. पहिली 48 पानं हे बहुमताचं जजमेंट आहे, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती खानविलकर यांचं. उरलेली 43 पानं हे डिसेंटिंग जजमेंट आहे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं. या बहुमताच्या जजमेंटनी पुणे पोलिसांना वाचवलं. याचं कारण त्यांनी टेक्निकल आधार घेऊन कायद्याचा, की आरोपीला आपला तपास कसा चालावा हे सांगण्याचा हक्क नाही, पण त्यांनी मेरिट ऑफ द केसवर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी असं लिहिलेलं आहे, त्याच्यात 2 वेळा लिहिलेलं आहे की या पोलिसांनी जे पुरावे दिले आहेत, पत्र दिले आहेत, पोलीसदारी दिली आहे, ही खरी आहे की खोटी आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एवढ्या पुरता निर्णय देतोय कारण पुढच्या तपासावर परिणाम होऊ नये किंवा आरोपींवर अन्याय होऊ नये. पण न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी जे डिसेंटिंग जजमेंट दिलंय ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे. ते अवेलेबल आहे वेबसाईटवर सुप्रीम कोर्टाच्या. त्यांनी पुणे पोलिसांचं वस्त्रहरण केलेलं आहे. या पोलिसांना लाज वाटली पाहिजे. म्हणजे मुळामध्ये कायदाच पाळत नाहीत पोलीस. मी जर अधिकार पदावर असतो ना तर या पोलिसांना सस्पेंडच केलं असतं. म्हणूनच मी अधिकार पदावर नाहीये. मी तुम्हाला सांगतो, अटक करण्याचं एक प्रोसिजर आहे. इथे राजकीय कार्यकर्ते खूप आहेत, त्यांना माहिती. हे शहाणे पोलीस दिल्लीला गेले अटक करायला. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणतात अटक करण्याचं जे लिगल प्रोसिजर आहे ते सुद्धा यांनी धुडकावून लावलं. ज्याला अटक केली जाते त्याच्या घरच्या माणसाची पंच म्हणून आणि त्याला शेजारी एखाद्या माणसाची, स्थानिक रहिवाशाची पंच म्हणून सही घ्यायला पाहिजे. दिस इज द बेसिक प्रोसिजर. पुणे पोलिसांनी ते तर पाळलं नाहीच. त्यांनी इथले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 2 कर्मचारी दिल्लीला नेले आणि त्यांना पंच बनवले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी एवढा प्रहार केलाय त्यांच्यावर, एवढं लाताडलंय. पुन्हा त्यांनी असं विचारलंय, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विचारलंय, व्हॉट अबाउट प्लॉट टू किल पीएम? कारण सरकारी वकिलांनी या केसचा प्लॉट टू किल पीएम शी काही संबंध आहे असं म्हटलंच नाही सुप्रीम कोर्टात. गंमत. सगळं सुरू झालं पंतप्रधान मारण्याच्या कटापासून, पण सरकारी वकील कोर्टात काय सांगतात, दिस केस हॅज नथिंग टू डू विथ प्लॉट टू किल पीएम. आम्ही फक्त ते माओवादी आहात का शोधतोय. अरे जर पंतप्रधानांना मारण्याचा कट केला असेल आणि तुम्ही 10 लोकांना अटक केली असेल तर सुप्रीम कोर्टात एक शब्द तुम्ही बोलत नाही त्याबद्दल प्रहार केलेत न्यायमूर्ती चंद्रचूडनी. ते असं विचारतात, पंतप्रधानांना मारण्याचं कट ही गंभीर गोष्ट आहे, तुम्ही साधा इंडिपेंडेंट एफआयआर दाखल केला नाही. पुणे पोलिसांनी, हे पोलीस आहेत की कोण आहे, म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो, विवेक तिवारीला गोळी घालणारा पोलीस कॉन्स्टेबल आणि हे अशा प्रकारे कायद्याचा अपमान करणारे पोलीस एकच आहेत. त्यांनी फक्त गोळी घातली नाही. उद्या पुण्यात असं काय घडलं ना तर मला सांगू नका, घडणार. जेव्हा पोलीस मदमस्त होतात, त्यांना वाटतं आपलीच सत्ता आहे आणि आपल्यावर कोणाचाही अंकुश नाहीये, तेव्हा पोलीस हे सैतानापेक्षा वाईट वागतात. हा इतिहास. कुठे आहे प्लॉट टू किल पीएम? तुम्ही 10 मान्यवर कार्यकर्त्यांना अटक करता, त्यांना तुरुंगात टाकायचं म्हणतं. सुप्रीम कोर्ट आहे म्हणून हे कार्यकर्ते अजून तुरुंगात
गेले उरलेले 5 ते हाऊस अरेस्ट मध्ये आहेत. त्यापैकी गौतम नवलखाना तर बेलही दिला हायकोर्टाने आणि ते सुटलेही. उरलेले कार्यकर्ते सुटतील, थोड्या दिवसात बातम्या येतील बघा तुम्ही. सुप्रीम कोर्टापुढे पुणे पोलिसांनी सांगितलं या कार्यकर्त्यांची कस्टडी आम्हाला द्या आणि आम्हाला चौकशी करायची. सुप्रीम कोर्टाने हे फेटाळून लावलं. त्यांनी सांगितलं दे विल रिमेन इन हाऊस अरेस्ट फॉर नेक्स्ट 4 weeks. कारण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की या कार्यकर्त्यांना इतर काही लिगल रेमेडीज जर करायच्या असतील, इतर काही कायदेशीर उपाय करायचे असतील, म्हणजे खालच्या कोर्टात जाणं, हायकोर्टात जाऊन बेल मिळवणं, हे ते करू शकतात. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या नागरी स्वातंत्र्याचा दरवाजा उघडा ठेवला. बहुमताच्या जजमेंटनी सुद्धा. डिसेंडिंग जजमेंट तर यांना उद्ध्वस्त करणार आहे. आणि आमचे हे नरेंद्रांचे देवेंद्र काय म्हणतात, यामध्ये आमचा विजय झाला आहे, पुणे पोलिसांचा विजय आहे, यांच्यावर देशद्रोह, यांच्यावर देशाच्या विरोधात कारस्थान करण्याचा आरोप आहे, तो जणू सिद्ध झालाय. झी टीव्हीवर मी मुलाखत बघितली त्यांची. मी झी टीव्ही पाहत नाही कारण ते भाजपच मुख चॅनेल आहे. पण मला कुठेतरी व्हिडिओ पाठवला. आपले लोक फार अलर्ट असतात. वागळे हे जरा पहा हा काय म्हणतोय, कारण त्यांना माहिती आहे बोंबलायला वागळेच आहे. कसला विजय आहे, लाज वाटली पाहिजे जे लाथाडलंय तुम्हाला. तुमची मागणी होती पोलीस कस्टडी द्या, तुम्हाला दिलीच नाही पोलीस कस्टडी आणि तुम्ही म्हणता विजय. विजय अशासाठी म्हणतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या आरोपींना आम्ही सोडू शकत नाही, त्यांना लिगल रेमेडीज करावी लागेल खालच्या कोर्टात जाऊन, खालच्या कोर्टात. आणि म्हणतात आमचा विजय. इतके खोटारडे राज्य करत कुणाकडून ट्रेनिंग घेतलंय का? तुमच्या संघाच्या शाखेवरच खोटारडेपणाचं ट्रेनिंग मिळेल. कुमार सप्तर्षी अधिक सांगू शकतील कारण त्यांना संघाचा अधिक मोठा अनुभव. खोटारडे आणि तो अमित शहाकडून काय अपेक्षा मी करत नाही, कारण हा माणूस पूर्णपणे गुंड प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष झाला तरी मला त्यांच्याबद्दल आदर नाही. त्यामुळे ते आधी बोलले, नंतर हे देवेंद्र बोलले. मला देवेंद्र फडणवीसांबद्दल एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर पूर्वी होता. मला वाटत होता हा माणूस निदान सभ्य तरी असेल, पण नाही सभ्य. माणूस गोरा दिसला, गुटगुटीत असला म्हणून सभ्य आहे असं गृहीत धरता येत नाही, हे लक्षात घ्या. हिटलर सुद्धा विनोदी दिसायचा, माहितीये तुम्हाला, विनोदी दिसायचं. चार्ली चॅप्लिनने त्याची छान नक्कल केली ग्रेट डिक्टेटर मध्ये. तेव्हा माणसाच्या फेस व्हॅल्यूवर जाता येत नाही. तुम्ही अशा प्रकारे कार्य करता. आणि मी तुम्हाला अनेक केसेस दाखवेन. चेन्नईतल्या केसेस बघा. आपल्या दक्षिण भारतात काय, त्या स्टरीलाइटच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना 50 दिवस युएपीए. त्यांचं पूर्वी कसं आणि म्हणजे मिसा होत, मिसा. त्याच्यानंतर पोटा आला. हल्ली युएपीए आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. अनलॉफुल काय हे ठरवणार, आपण नाही ठरवायचं. आधी आम्ही तुम्हाला अटक करतो, मग कोर्टात जातो, तुम्ही देशद्रोही असं म्हणतो आणि मग तुम्ही बसा आतमध्ये 1 वर्ष. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनी काय म्हटलंय माहितीये, डिसेंटिंग जजमेंट. एक शास्त्रज्ञ होते नंबी नारायण, इस्रोमध्ये 1994 साली त्यांच्यावर आरोप लावला केरळ पोलिसांनी की ते देशाविरोधात कट करतायत आणि देशाची गुपितं इथे देत आहेत पाकिस्तानला. त्यांना अटक केली, त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली, 2 मालदीवच्या बायकांना सुद्धा अटक केली. 1994 ची गोष्ट सांगतो. 1996 सीबीआयने सांगितलं हे सगळं फॅब्रिकेटेड आहे, सोडून दिलं त्यांना. ते चिडले आणि हा डायरेक्टर पदाचा शास्त्रज्ञ होता इस्रोमध्ये नंबी नारायण. त्यांनी आपल्या सायन्स विषयक ज्या इन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये मोठी कामगिरी बजावलेली आहे. तुम्ही जर त्यांचं चरित्र पाहाल. ते कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टामध्ये नाही, आधी ते ह्युमन राईट कमिशन मध्ये गेले. त्यांनी त्यांना 10 लाखाचं कॉम्पन्सेशन दिलं, चुकीची केस लावली. म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त झालं. हेर म्हणून आपल्याकडे तर हेर असावं सुद्धा लागत नाही हेर म्हणायला. डायरेक्ट पाकिस्तानचे सर्व हेर होतात. 1965 युद्धात मी लहान होतो पण मला अजून आठवण आहे, दिलीप कुमार हा पाकिस्तानचा हेर आहे असं ह्या लोकांनी पसरवलं होतं. ही जी ब्रिगेड आहे ना, रुमर ब्रिगेड, यांनीच. तेव्हा व्हॉट्सअप सुद्धा नव्हतं. मुद्दा आहे की 96 साली सीबीआयने त्यांना सोडून दिलं. ते कोर्टात गेले. परवा 2 आठवड्यापूर्वी त्यांना सुप्रीम कोर्टाने 50 लाख रुपयाचं कॉम्पन्सेशन केलं. 50 लाख सुद्धा पुरे नाही, ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याला. त्यांच्या इतर सहकार्य तर कोर्टातच नाही गेले. ते इतके वैतागले, इतके निराश झाले, एक तर वारलाच त्याच्यात. आणि कशी तुम्ही कबुली जबाब घेतला. त्या मालदीवच्या महिलेचा कबुली जबाब केरळ पोलिसांनी असा घेतला की तिला सांगितलं तुझी मुलगी बंगलोरला शिकते, तिच्यावर आम्ही बलात्कार करू. दिस इज इन द स्टेटमेंट. हा देश आहे, ही लोकशाही आहे. हे पूर्वीही होत होतं, आज अधिक मोठ्या प्रमाणावर होतं. केरळमध्ये तेव्हा मार्क्सवाद काँग्रेसचं राज्य होतं, मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. नंतर मार्क्सवाद्यांचं राज्य आलं. पण आजच्या 10 अटका जे झाल्या त्या आमच्या मोदी साहेबांच्या राज्यात झालेल्या. उद्या हे सगळे निर्दोष सुटले, त्यांना कोण कॉम्पन्सेशन देणार आहे? रस्त्यावर पडलेले लोक असतील, सर्वसामान्य माणूस असेल, साधा भोळा भिकारी चिंध्या घालणारा माणूस असेल, तरी सुद्धा तुम्ही त्याला अशा प्रकारे अटक करू शकत. आणि एन्काउंटर मध्ये कुणालाही मारण्याचा अधिकार पोलिसांना. तुम्ही त्यांना अटक करा, गुंड असेल तर शिक्षा द्या. तुम्ही त्यांना गोळी घालून मारू शकत. मध्यम वर्गाला एन्काउंटर्स खूप आवडतात. जेव्हा मध्यम वर्गाची होऊ लागतात ना विवेक तिवारी सारखी, तेव्हा मग घाबरत. बेबंद सत्ता सत्ताधाऱ्यांच्या हातात आली तर त्या सत्तेचा दणका तुम्हाला व्यक्तिशः बसतो, हे लक्षात घ्या. या अघोषित आणीबाणीमध्ये तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार, तुमचं एन्काउंटर केलं जाईल. युएपीए लावून तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल. माध्यमांचा आवाज बंद केला जाईल. पोलीस पूर्णपणे प्रबळ होतील. आणि मग जे लोक आपला हक्क मानताय, या देशातला शेतकरी, म्हणजे आय कांट इमॅजिन इट. 2 ऑक्टोबरला शेतकरी एवढा मोठा लाखांचा मोर्चा घेऊन दिल्लीत येतात आणि तुम्ही त्यांच्या लाठीचार्ज आणि अश्रुधूर आणि काय करता. अरे 2 ऑक्टोबरची तरी लाज बाळगा. माझं तर म्हणणं आहे, या देशाला जेवढी स्वच्छ भारताची गरज आहे तेवढी सत्य
भारताची सुद्धा गरज आहे. शेतकऱ्यांवर तुम्ही लाठीमार करता. विसरलं का अमरावतीत येऊन काय बोलला होता तुम्ही? हे 56 इंच आम्ही तुमचं इन्कम म्हणजे आम्ही उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक फायदा मिळालाय असं बघू. आता म्हणतात 2022 पर्यंत होईल. 2019 तर गेलाच, 2022 पर्यंत होईल. रोज शेतकरी कार्यकर्ते लिहितायत फेसबुकवर, ट्विटरवर, कसे फसवतायत. एकाही ठिकाणी MSP मिळत नाहीये शेतकऱ्यांना आणि त्या विरोधात मोठा आवाज नाही उठवायचा. नोव्हेंबर महिन्यात मोठं आंदोलन होणार आहे दिल्लीमध्ये. देशभरातले शेतकरी एकत्र येत आहेत. मला भीती वाटते किती जणांचे मुर्दे पडत. म्हणजे शेतकरी आवाज उठवू शकत नाही, दलित आवाज उठवू शकत नाही, मुसलमानांना तुम्ही गप्प करणार. लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, इथे सगळ्यात फाटका माणूस सुद्धा जो राजा आहे त्याला सांगू शकतो, राजा तू नागडा आहेस. आमच्या आजच्या पंतप्रधानांनी तुम्ही नागडे आहात हे म्हणण्याचा आमचा लोकशाही अधिकार हिरावून घेतलेला. तुम्ही चुकता. 4 वर्षात काय केलं बाबा? किती किती थापा मारले. हे जगाच्या म्हणजे मी न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख केला, ट्रम्प किती खोटं बोलतात. त्यांनी काहीतरी 2.2 वगैरे असं रोज 2.2 खोटं बोलतात असं त्यांनी ते आकडे काढले. अमेरिकन लोक हुशार आहेत. तर मी बघितलं आमचे मोदी किती खोटं बोलतात. अजून ट्रम्पवर त्यांनी मात केलेली नाही, पण लवकरच करतील अशी शक्यता आहे. रोज काहीतरी थापा मारतात. फेक न्यूजचे जनकही हेच आहेत आणि फेक न्यूजचे उद्धारकर्तेही हेच आहेत. रोज खोटं बोलतात आमचे पंतप्रधान. नेहरूंपासून मनमोहन सिंग पर्यंत म्हणजे आश्वासनं पाळली नसतील, चुकीचे निर्णय घेतले असतील, चुकले असतील, दुबळे ठरले असतील कसोटीच्या वेळी, पण खोटं बोलण्याची हौस असलेला, छंद असलेला पंतप्रधान मी काय पाहिलेलं नाही. छंदच आहे ना. रोज उठून सकाळी उठून रामरक्षा म्हणतात ना, काय बरेच लोक, मी नाही म्हणत, रामरक्षा म्हणतात, तसंही रोज उठून आज खोटं काय बोलायचं हे ठरवत. काय प्रतिष्ठा राहिली त्या पंतप्रधानाच्या पदाची. मी आज लिहिलंय 2019 तर मोदी परत येणार असतील ना, तर त्याचं श्रेय मी फक्त विरोधी पक्षांना देईन, इथल्या जनतेला देईन. या सगळ्या इतक्या भयंकर प्रकार 4 वर्ष करून जर विरोधक बुलंद आवाज उठवू शकत नसतील तर ते सत्ताधाऱ्यांचं नव्हे तर विरोधकांचं अपयश आहे. लक्षात. माणसं अस्वस्थ आहेत. मी फिरतो, गावागावात फिरतो. मला चॅनल सोडावं लागल्यापासून माझा फायदाच झाला. मी थेट गावागावात जाऊन बोंबलतो. तेव्हा आमने याच्यामधून आजचा सवाल मधून बोंबलायचो. आता गावागावात जाऊन शेतकरी नाराज, शिव्या घालतात लोक. शिव्या रेकॉर्ड करून ऐकवले नाही ना तर हे म्हणतील वागळे शिव्या घालतात. मुसलमान तर बोलतच नाही, तो के कचले आहेत. विचारतो आमचं काय होणार. आता मी परवा आजऱ्याला गेलो होतो. आजरा हे मुसलमान मोठ्या संख्येने असलेलं गाव आहे, कोल्हापूर जवळ, गडहिंग्लज जवळ. इथे आजऱ्याला गेलो होतो. मुसलमान माझ्या मिटिंगला आले होते. साळुंकेचा सत्कार होता. मला म्हणले साहेब कम से कम आप तो बोल रहे. इतकी निराशा, इतकी त्यांची हताशा होती त्यांच्या बोलण्यामध्ये की मला धरकाप उडाला. या देशामध्ये कुणाला तरी हा देश आपला असं वाटण्याची वाटू द्यावं. हा देश माझा आहे, मी ते सुरक्षित राहू शकतो. मला नाही भरोसा. मी तुम्हाला सांग, मला भरोसा नाही. मला पोलीस संरक्षण नाही, मी ते नाकारलेलं आहे. पण मी ह्याला तयार आहे की आज रात्री, उद्या सकाळी, परवा कधीही कोणी कोणाला गोळी मारू शकतो. जर या देशाचे 2 पंतप्रधान असे जाऊ शकतात, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश जाऊ शकतात, आपण कोण होतो? इथे कोणी कोणाचा मुर्दा पाडू शकतो आणि गुन्हेगार पसार होऊ शकतो. हा देश आहे. हा गांधीजींच्या अपेक्षेतला, आंबेडकरांच्या अपेक्षेतला हा देश आहे. हा स्वातंत्र्य आंदोलनातून जी मूल्य आपल्याला मिळाली त्या मूल्यानुसार चाललेला देश आहे. त्या मूल्यानुसार काँग्रेसनेही चालवलं नाही. त्याबद्दल काँग्रेसवर मी भरपूर टीका केलेली आहे. पण निदान काँग्रेसने इमर्जन्सी नंतर धडा घेतला. इमर्जन्सी त्यांची हिमालयन ब्लंडर होतं, घोडचूक होती. धडा घेतला, माफी मागितली. काँग्रेसची असंख्य चुका आहेत. पण तुम्ही तर आमचा आवाजच काढून घेताय. याचा आवाज ऐकू जाता कामा नाही. त्यावेळेला ऑडिओ ऑफ करायचा. तो अर्णव गोस्वामी करतो ना रिपब्लिक मध्ये. आपल्या विरोधी बोलणाऱ्या लोकांचा आवाजच कमी करून टाक. हे मोदींकडून शिकला असावा. ह्याला आणीबाणी नाही म्हणायचं. आम्हाला या देशाच्या घटनेने, डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या घटनेने हा अधिकार दिलेला. आमचा स्वातंत्र्याचा अधिकार, आमचा राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार शाबूत राहिला पाहिजे. त्याला आणीबाणीत पण तुम्ही त्याचं दमन करायचा प्रयत्न केला. आम्ही तुमच्या विरोधात उभं राहील. हे लोक तुरुंगात गेले. मी लहान होतो पण हे लोक तुरुंगात गेले. आमच्या शिक्षक होत्या पुष्पा भावे रुईया कॉलेज, त्या आणीबाणी विरोधी काम करत होत्या. आमचे नेते शांताराम पंधरे होते. तुमच्या युक्रांमध्ये नंतर ते आले. असंतोष नावाचं अनियतकालिक आम्ही काढायचो आणि दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली, पुलं तुम्ही कधी सोडणार अशी पोस्टर दादरच्या ब्रिज खाली लावायचो आणि पोलीस आले की पळून जायचं. त्या थोडासा वाटा आमचाही होता. पण मी एक निक्षून सांगू इच्छितो या सरकार, भारतातली वैविध्यता जी आहे, विविधता जी आहे, वैविध्य जे आहे, हे सर्वसमावेशकतेमुळे आणि लोकशाहीमुळे जिवंत राहील. हा देश कोणी हुकुमशहा चालवू शकणार नाही. मग ती इंदिरा गांधी असेल, मोदी असतील किंवा आणखीन कोणी असतील. हुकुमशहाच्या आदेशानुसार हा बहुपेडी देश चालवू शकत नाही. जेव्हा या देशामध्ये आणखी एक फाळणी व्हायची नसेल, या देशाचे आणखीन काही तुकडे पडायचे नसतील, तर या देशाला सर्वाधिक गरज आहे आंबेडकरांच्या संविधानाची, लोकशाहीची. माझी विनंती आहे कळकळीची या लोकांना, राज्यकर्त्यांना, तुम्ही या सत्तेमध्ये, मला काही भाजप सत्तेत आलं पण त्यांनी जे केलंय, तुम्ही जर संविधानाचा असा गळा घोटणार असाल तर तुमच्यापेक्षा काँग्रेस बरी असं म्हणायची पाळी येईल. तुम्ही न जाहीर करता इंदिरा गांधींनी एक ऑफिशियली ठराव पास करून, कायदा करून आणीबाणी आणली. हे कसलाच कायदा करत नाहीत. फक्त सांगतात हा नक्षलवादी आहे, हा देशद्रोही आहे. काय केलं त्या मुलांचं बघा. कन्हैया कुमार आणि उमर खालिद कुठे आहे केस? मला ते पण विचारायचं तुम्हाला. 1 वर्ष उलटून केलं. कन्हैया कुमार आमचा देशद्रोही होता, त्यांनी म्हणे घोषणा दिला देशाच्या विरोधात. केसच उभी राहिलेली नाहीये. हा सगळा राजकीय तमाशा होता सत्ताधाऱ्यांनी केलेला. पण त्यांचे आभार मानायला हवे. कारण जेव्हा असं दमन होतं, केशवसुतांची एक कविता आहे, केला जरी पोत बळेची खाले, जाला तरी ते वरती उफाळे. जेव्हा दमन होतं तेव्हा जनतेच्या मनातली जिद्द
दरवर्षी उफाळून येत. यांनी कन्हैयातून एक नेता दिला हो, आता तुम्ही बेगुसरायला निवडणूक लढवतोय. एक तरुण नेता आम्हाला मिळाला, पण केलं काय तुम्ही? जसं या 10 कार्यकर्त्यांना आतमध्ये टाकलं, तिथे केसही उभी राहिली नाही. मी तर ठरवलेलं आहे, मी गावागावात बोंब मारून फिरेन या अघोषित आणीबाणीवर. या सगळ्या पत्रकार म्हणून माझं ते काम आहे. मी मराठीत लिहितो, मी दिल्लीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये लिहितो, मी व्हिडिओज बनवतो. प्रत्येक ठिकाणी हे सांगीन की माझा देश घुसमटलाय, माझ्या देशाला श्वास घेता येत नाहीये. माझी कळकळीची शेवटी तुम्हाला विनंती आहे की हे आव्हान अघोषित आणीबाणीचं स्वीकारायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र व्हायला, आणि ते भाजप विरुद्ध एकत्र व्हा असं मी सांगणार नाही. मी या नव्या अघोषित हुकुमशाही विरुद्ध एकत्र व्हा असं आव्हान भारतीय जनता पक्षाने राहिलं पाहिजे राजकारणामध्ये आणि लोकशाही चौकटीत काम केलं पाहिजे, जरी तो मला न पटणाऱ्या उजव्या विचारांचा पक्ष असला तरी. पण तुम्ही जर अशा एका 56 इंची हुकुमशहाला जन्माला घालणार असाल तर आम्हाला विरोध करावा लागेल, कारण हा देश आमच्या घटनेनुसारच चालला पाहिजे, गोळवळकरांच्या विचारधनानुसार नाही. आम्ही विरोध करू, आपण सगळे एकत्र येऊ. मी लोकांची ताकद, लोकशक्ती मोठी आहे, जनशक्ती मोठी आहे, लोकांची ताकद मोठी आहे. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणी उठली, माझ्या लक्षात आहे. आणीबाणी जानेवारी महिन्यात इंदिरा गांधींनी उठवली, मार्च महिन्यात निवडणुका झाल्या, अवघ्या 3 महिन्यात इंदिरा गांधी भुईसपाट झाली. हे असंच वागतील ना, हे शेतकऱ्याला नाडतील, दलिताला नाडतील, गरीबाला नाडतील, हेही एक दिवस भुईसपाट होईल. मला लोकांच्या, जनतेच्या शहाणपणावर, जनतेच्या विवेकावर, जनतेच्या मनात दडलेल्या गांधीवर विश्वास आहे. हा गांधी एक दिवस उठून उभा राहील आणि तो सांगेल जनतेला, आता तुम्ही गप्प बसून चालणार नाही, तुमचा अधिकार बजावण्याची वेळ आली आहे, तुम्ही उतरा रस्त्यावर, अधिकार बजावा आणि या हुकुमशाहीला पराभूत करा. मी तुम्हाला एवढा एक विश्वास सांगतो, या देशामध्ये हुकुमशाही लादणं नजीकच्या भविष्यकाळात तरी कोणत्याही राज्यकर्त्याला शक्य होणार नाही, शक्य होणार नाही. तुम्ही खेळीमेळीने, सर्व समाजशक्तीने राज्य करू शकता, सर्वांना बरोबर घेऊन. इतकी विविध संस्कृती, विविध राजकीय विचारसरण्या इथे आहे, आणि जर तो प्रयत्न कराल तर तो आम्ही हाणून पाडू. जीव गेला तरी चालेल, पण रक्ताचा शेवटचा थेंब आमच्यामध्ये असेपर्यंत तुमचा हा हुकुमशाही लादण्याचा आमच्या देशावर, गांधींच्या देशावर, आंबेडकरांच्या देशावर आणि भगतसिंगांच्या देशावर हुकुमशाही लादण्याचा तुमचा प्रयत्न आम्ही आणून पाडू.